जय भीम भावनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडके भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती. तर भावनो, माझं नाव आहे सुनील मस्के. तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358. तर भावनो, अवघे काही 2च दिवस बाकी राहिलेत. 15 ऑगस्ट येत आहे. तर त्या भावनो दिनानिमित्त आपल्याला स्टेटस तयार करायचे आहे. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल, कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल आणि मटेरियल सुद्धा मिळून जाईल. तर भावनो, तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूबला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकता. आणि भावांनो, तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा फॉलो करा, कारण तिथे सर्व व्हिडिओचे मटेरियल आणि सर्व व्हिडिओचे एडिटिंग ॲप्लिकेशन देत असतो. तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो केले नसेल तर इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो करा, कारण तिथे भावांनो सर्व रील्स अपलोड करत असतो आणि सर्व तिथे भावांनो मला मेसेज करता की या व्हिडिओचा पासवर्ड काय आणि भावांनो या व्हिडिओचे ट्युटोरियल घेऊन ये. तर अवघे 2 दिवस राहिले आहेत. तर त्या 15 ऑगस्ट दिनानिमित्त आपल्याला टेरेस तयार करायचा आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल आणि तुम्हाला मटेरियल सुद्धा मिळून जाईल. तर भावनो, तुमच्याकडे जर अलाइट मोशन ॲप्लिकेशन असेल तर ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर ओपन करून घ्यायचं आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक प्रोजेक्ट दिलेला आहे, बिटमार्क प्रोजेक्ट. ते बिटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. तर चला भावनो, आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावनो, हे अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे नसेल तर डाउनलोड करून घ्या आणि सिम्पली तुम्हाला ते काय करायचं आहे, जे बिटमार्क प्रोजेक्ट आपण इम्पोर्ट केले आहेत ना, ते सिम्पली तुमच्या अलाइट मोशनमध्ये येऊन जाईल. तर खालच्या बाजूला जे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता भावनो, तुम्हाला हे बिटमार्क करून दिलेलं आहे. आपल्याला इथे सर्व व्यवस्थित मटेरियल ॲड करून घ्यायचे आहे. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनो आपल्या मटेरियलचे फोल्डर जे आहे ना, ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचं आहे. तर भावनो पाहू शकता, हे मटेरियलचे फोल्डर दिलेले आहे तुम्हाला. हे मटेरियलचे फोल्डर जर डाउनलोड केले नसेल तर टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला फोल्डर दिलेले आहे. झिप फाईलमध्ये आहे, ते डाउनलोड करून घ्या. जर तुम्हाला झिप फाईलमध्ये मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला प्ले स्टोअरवरती जाऊन एक ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे. ते म्हणजे झेड आर्चिव हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. तर सिम्पली आपले मटेरियल सर्व व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहे. तर हा जो बाबासाहेबांचा फोटो दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे. प्लस केल्यानंतर याची लेंथ जी आहे ना, ती भावना तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित याची लेंथ शेवटपर्यंत वाढवल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनो आपले सर्व व्यवस्थित मटेरियल ॲड करून घ्यायचे आहे. तर तुम्हाला 2 नंबरचं भावनो PNG आहे, याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे. प्लस केल्यानंतर पुन्हा तुम्हाला भावनो प्लसवाल्या आयकॉनवरती जाऊन आपले सर्व व्यवस्थित मटेरियल ॲड करून घ्यायचे आहे. तर हे तुम्हाला तिरंग्याची PNG करून दिलेले, याच्यावरती सुद्धा क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला हे अशोक चक्र दिलेले, याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे. प्लस केल्यानंतर मॉन ट्रान्सफरवरती जाऊन तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन यूज करायचे. साईज कमी करून घ्यायचे व्यवस्थित आणि याची साईज कमी केल्यानंतर तुम्हाला भावनो हे वरच्या बाजूला सेट करून घ्यायचे आहे. तर भावनो व्यवस्थित ते अशोक चक्र जे आहे ते व्यवस्थित तिरंग्यात असे सेट करून घ्यायचे आहे. पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनो तुम्हाला ही PNG दिली, याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे. प्लस केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं आता काय करायचे, या सर्व मटेरियलची जी लेंथ आहे ना, ती अशी सिलेक्ट करायची आणि याची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर या अशोक चक्रावरती क्लिक करायचे. रोटेशनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. या 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला एंडिंगला एक की द्यायची आहे. अशी व्यवस्थित एंडिंगला एक की दिल्यानंतर स्टार्टिंगला यायचे आणि तुम्हाला रोटेशन -180 किंवा 184 असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे. तर भावनो पाहू शकता, हे फिरताना व्यवस्थित दिसून जाईल. तर भावनो हे व्यवस्थित असं झाल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, तुम्हाला मी ओव्हरली व्हिडिओ दिला, तो ओव्हरली व्हिडिओ इथं ॲड करून घ्यायचा. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन हा ओव्हरली व्हिडिओ दिला, याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे. 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. पुन्हा ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला ओव्हरली करून घ्यायचं आहे. ओव्हरली केल्यानंतर याचा वाढलेला जो पार्ट आहे ना, तर याचा वाढलेला पार्ट कट करून घ्यायचा आहे. आणि भावनो तुमच्या जर चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथं कोठे सेट करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे भावनो आपला व्हिडिओ जो आहे तो खूप खास कडक आणि खूप इंटरेस्टिंग दिसून जाईल. तर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचे, हा व्हिडिओ आपला तयार झालेला आहे.
तर हे तुम्हाला जे बीट मार्क दिसत असतील ना, या बीट मार्कला आपल्याला व्यवस्थित रेक्टेंगल ॲड करून घ्यायचे आहेत. प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे, हा रेक्टेंगल सिलेक्ट करून 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. कलरमध्ये जाऊन पांढरा कलर ठेवून घ्यायचा आणि भावना तुम्हाला हा 1 सेकंदासाठी ठेवून घ्यायचा आहे आणि बाकीचा पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा लेअरमध्ये जाऊन कॉपी लेअर करायचे आणि पुढच्या बीट मार्कला हे लेअर इथे पेस्ट करून. तर हे प्रत्येक बीट मार्कला भावना हे रेक्टेंगल व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचे आहेत आणि उरलेल्या सर्व बीट मार्कांना रेक्टेंगल ॲड करून घ्यायचे आहेत. तर उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जो ॲरो दिसत असेल ना, त्या ॲरोवरती क्लिक करायचे. व्हिडिओमध्ये जायची, क्वालिटी जेवढी ठेवायची ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. असे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर भावांनो मला त्याचा डेमो पाठवा किंवा एक रील शेअर करा, त्याच्यावर जे ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर भावांनो, भेटूया आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये.